नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने गावात शिवजयंती साजरी होत आहे आणि आज गावातील सर्व मंडळी ही सगळी येत आहेत आणि हा उत्सव पूजन वगैरे करून आता गावात प्रभात फेरी निघणार आहे. त्याच्यानंतर शाळेत पण कार्यक्रम आहे, ते कार्यक्रम करून ग्रामपंचायतचा पण कार्यक्रम होणार आहे. म्हणजे 3 ठिकाणी शिवजयंती साजरी होते. त्या हिशोबाने की एक उत्सव हा म्हणजे कसा असतो की छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आज आहोत. आपल्या मंदिरावर जो भगवा झेंडा फडकतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आज त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण केले ते आपल्यासाठी आणि धर्म हाच आपला शेवट आहे. मोठा कर नाही बरोबर आहे. हां हां. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 हर. गावातील ग्रामस्थ सर्व शिवजयंती साजरी करण्यासाठी आलेत. बुवा बाबा नाही है ना, महिलांना करू द्या. बघतो इकडं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. हर हर. कलर मारायचा. चल मारून घ्या पटपट. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. महासाहेब जिजाऊ यांचा विजय सो. महासाहेब जिजाऊ यांचा विजय सो. हर हर महादेव. हर हर महादेव. गावातील सर्व महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून पूजन केलेलं आहे. फोन केले मला काय सांगितल्याशिवाय माणूस पाठवला होता मी आपल्या हलकीतला का फोन तुम्हाला दिला मी नाही घ्या, मी आरती करून घ्या. केला हा काय वरती घे. इकडे बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. चंद्रा तिकडे मोयरा सगळे दिसायला पाहिजे. जय भवानी. आज गावात शिवजयंती निमित्त सगळे ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी सगळे आलेत आणि उत्सव साजरा झालाय. शिवजन्मोत्सव साजरा झालाय आणि आता गावात प्रभात फेरी निघणार आहेत.
लटके आता प्रभात फेरी काढतोय आम्ही गावात छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि गावात जो उत्साह आहे तो महाराजांमुळे आहे, त्यांच्यामुळे आज आपण आहोत गावात. एक आणि आता सगळे गावात सहभागी झाले. एक गावाचा उत्साह आहे तो आपण पाहतो. चला 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 गावातील सरपंच लटके आपण आले आणि हा उत्साह जो आहे सगळ्या गावात. आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त खाडीचं वाटा शिवाजी महाराज की जय भवानी. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आता गावात प्रभात फेरी काढतोय आम्ही आणि छत्रपती शिवाजी महाराज की हे गाणी लाव. शिवाजी महाराज हर 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 जय भवानी जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. हॅलो ऐक ऐक प्रभात फेरीत आहे ये लगेच. हो माणसं बघ पब्लिक बघ जरा ये लगेच ये. इतर गीताबाईंचे येत आहे. हो जस्ट लोकांना ते छत्रपती शिवाजी महाराज की राजमाता जिजाऊ यांचा राजमाता जिजाऊ यांचा छत्रपती संभाजी महाराज की हर हर जय भवानी जय भवानी हर 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 जय भवानी जय भवानी छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या जवळ घे. आज ग्रामस्थ मंडळ नेवरून यांनी शिवजयंती उत्सव साजरा केला आहे आणि त्याची प्रभात फेरी आता चालू आहे. तर आपण एक धर्म जो आहे हिंदू तो आपला राखला पाहिजे आणि हिंदू धर्माशिवाय दुसरा कुठलाही धर्म नाही. हे पावित्र्य आहे की राजमाता जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आणि रयतेला राजा मिळाला. त्यांच्यामुळं रयत ही सुखी झाली. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय भवानी जय छत्रपती संभाजी महाराज की हर हर महादेव.
महाराजांची हे घोषणा द्या मागून. जय. ओम नमः शिवाय. इकडे इकडे बघ. पाया पड पाया पड. जय जय. डोकाटे 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 डोकाटे. हा, ओके. जय भवानी. जय भवानी. राजमाता जिजाऊ यांचा. राजमाता जिजाऊ यांचा. बाबा थांबा थांबा जय भवानी. जय भवानी. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर महादेव. जय भवानी. क्या हुश पाहिजे सगळ्यांना. हो. हा ते होय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर. शिवाजी महाराज के. जय भवानी. राजमाता जिजाऊ यांचा. राजमाता जिजाऊ यांचा. विजय असो. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर. हर हर. जय भवानी. जय भवानी. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले आणि हा उत्सव साजरा केला. आता गावचे अध्यक्ष नामदेव माडिक हे आपल्याला दोन शब्द महाराजांबद्दल बोलतील. सगळ्यांना नमस्कार. उपस्थिती भरपूर छान आहे आणि सगळे उत्साहाने आपल्या या रॅलीमध्ये शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवजयंती असल्या कारणाने सगळे उपस्थित आहेत. महिला पण पुरुष पण आणि सगळं आनंदात वातावरण आहे. शिक्षक पण आणि आपले मराठी शाळेतले पण हे विद्यार्थी सगळे हजर आहेत. शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं म्हणजे फारच मोठा इतिहास आहे. हे सगळ्यांना माहितीच आहे. शिवाजी महाराजांनी बरेच आपल्यासाठी कष्ट केले. आपल्या महाराष्ट्राचे दैवत हे छत्रपती शिवाजी यांची आज हे आपल्या नेहरू गावामध्ये आज शिवजयंती साजरी केली आणि संपूर्ण गावामध्ये प्रभात फेरी काढून आम्ही हा उत्सव साजरा केला. आणि असा राजा या महाराष्ट्रावर कधीच झाला नाही आणि यापुढे होऊ शकत नाही. असे छत्रपती शिवाजी राजे आज आपल्याला
आपला हिंदू धर्म आणि सर्व टिकवून आपल्याला ठेवलेला आहे. तर त्यांची ही आज जयंती आहे. तर त्या जयंतीनिमित्ताने आपण सर्व जमलेलो आज साजरी केलेली आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी, जय भवानी. मराठी शाळेतले सर पण आलेत, ते पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल 2 शब्द बोलतील. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज 366वी जयंती आपण या ठिकाणी नेवरुळ गावामध्ये साजरी करत आहोत. आजच्या या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावंत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची आज आपण जयंती साजरी करतोय. आज या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या गावातील सर्वच ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि गावातील सगळीच व्यक्ती या ठिकाणी हजर झालेले आहेत. आज या जयंतीच्या निमित्तानं आपण फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास जो आहे तो लिहिण्यासाठी आपण त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला कागद सुद्धा पुरणार नाहीत, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इतिहास त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपला हिंदू धर्म आज या ठिकाणी जिवंत आहे. कारण महाराज जर नसते, असं म्हटलं जातं की महाराज जर नसते तर भारतावरती किंवा आपल्या देशावरती मुघलांचं, औरंगजेबाचं, परकीय यवनांचं राज्य होतं आणि सगळ्याच खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा धर्मप्रसार करत असताना आपल्या देशातील नागरिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरण केलेलं होतं. आणि अशा वेळेमध्ये महासाहेब जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि महासाहेब जिजाऊंनी त्यांच्यावरती संस्कार केले की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य, मराठी लोकांचं, महाराष्ट्रातल्या लोकांचं आपलं स्वतःचं राज्य निर्माण व्हावं. आणि ते राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जन्मल्यापासून ते साधारणतः 50 वर्षापर्यंत आयुष्य त्यांना फक्त लाभलं. आणि या 50 वर्षांमध्ये त्यांनी साधारणतः 450 किल्ले त्या ठिकाणी जिंकले आणि अटकपासून ते कटकपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बोला जय भवानी, जय भवानी, महासाहेब जिजाऊ यांचा हर हर, छत्रपती संभाजी महाराजांचा. आता मराठी शाळेत राजीत शाळा नेवरुळ ते शिवजयंती उत्सव पूजन झालेलं आहे आणि आता तो साजरा होणार. डान्स वगैरे कार्यक्रम होणार आहेत, भाषण वगैरे. कपडे नाही, काय नाही. स्वागतम. आज 19 फेब्रुवारी आपल्या राजांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव आपण आज आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळा नेवरुळच्या प्रांगणात साजरा करत आहोत. आणि आज खूप आनंदही होत आहे की खूप चांगल्या पद्धतीने आपली प्रभात फेरी सुद्धा झाली. सगळ्यांचा आनंद, जेवढं जास्त वय तेवढा मोठा आनंद आणि तेवढा मोठा उत्साह आज आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि यानंतरच आपण आपल्या चिमुकल्यांचं, आपल्या महाराजांबद्दलचं प्रेम जे आहे ते दाखवण्यासाठी एक छोटासा कार्यक्रम घेणार आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित सगळे मान्यवरांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची 366वी जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी आपण आपल्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आपली नेवरुळ, त्यासोबतच आपल्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा संपन्न झाला. त्यासोबतच आपल्या मंदिरामध्ये पण अलकेश भाऊंच्या मदतीने पूर्ण आपण गावामध्ये छान अशी एक छोटीशी आपण एक रॅली पण त्या ठिकाणी काढली. अतिशय छान वाटलं. आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ व्यक्तींचं स्वागत झालेलं आहे. यानंतर आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळेमधील आपले जे काही छोटे बालगोपाल आहेत यांचे आपण काही छोटे छोटे काही गाणे, सॉंग्स वगैरे बसवलेले आहेत. त्यासोबतच काही त्यांचे भाषण पण आहेत 1-2 विद्यार्थ्यांचे. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, एक हिरा चमकला, भगवा टिला चंदनाचा, शिवनेरीवर प्रकटला, शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला, शिवाजी राजा होऊन गेला. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजा वर्ग व येथे उपस्थित शिवभक्त रैसको सर्वांना माझा नमस्कार. आज 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. प्रथम या आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्दा. तो 19 फेब्रुवारी 1630 चा सोन्याचा दिवस. या मंगलदिनी महाराष्ट्रातील
शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एक शूर सिंहाचा जन्म झाला. तो शूर सिंह म्हणजेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होय. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते. माता जिजाऊंकडून शिवबाराजेंना उत्तम संस्कार मिळाले. पिता शहाजीराजेंकडून शौर्याचा आणि मोल वारसा मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज हे आज प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान व महाराष्ट्राची शान आहे. ते संपूर्ण विश्वासासाठी वंदनीय आहे. अशा या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय भवानी, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. लहानपणीपासूनच त्यांच्यावर आई जिजाऊंचे संस्कार होते. तसेच वडील शहाजी भोसले यांनी त्यांच्या उत्तम शिक्षक नेमून त्यांना तयार केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी विरुद्ध लढा देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी गमिनी कावा या युद्धांचा प्रांतांचा प्रभावी वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. अफजल खानाचा वर्ध सिंहगडाचा विजय आणि आग्र्यातून सुटका हे त्यांच्या शौर्याचे तेजस्वी उदाहरणे आहेत. त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये उत्तम राज्यव्यवस्था स्थापन करून देशभक्ती, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा जोपासना करण्याची प्रेरणा दिली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवले. जय हिंद, जय भवानी, जय शिवराय. खाली बसतो त्याला मागे घेऊ.
शिवबाचं होणार मी गड्या डोंगरचं राहणार सागर शिवबाचं होणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार सागर शिवबाचं होणार निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काहीच धडके निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काय निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काहीच धडके त्यामुळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार सागर शिवबाचं होणार असेल की या ठिकाणी आपल्या चिमुकल्यांनी बरेचसे डान्स केले आणि त्यात पण बघितलं असेल की आपला जो महिला वर्ग असतो, तुम्ही घरी पण बघितलं असेल कुठल्याही कार्यक्रमाला, तसेच आमचे जे विद्यार्थिनी आहेत ते नेहमी खूप सुंदर पद्धतीने खूप एनर्जेटिक असं नृत्य करत असतात. आमचे मुलंही काही कमी नाही, त्यांनी बऱ्यापैकी चांगला प्रयत्न केला आणि खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. आणि तुम्ही जो त्या कार्यक्रमासाठी प्रतिसाद देत आहात, त्यातल्या त्यात अलकेश दादा हे आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जेव्हापासून ते इकडे आलेले आहेत तेव्हापासून त्यांचा आमच्यामधला जो सहभाग आहे तो खूप चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे. ते आमचे खूप चांगले उत्कृष्ट असे व्हिडिओग्राफर देखील आहेत. ते प्रत्येक कार्यक्रमाचे सुंदर सुंदर व्हिडिओज बनवतात, आम्हाला देतात. त्यासोबतच आजच्या कार्यक्रमामध्ये देखील त्यांनी विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगले प्रयत्न केलेत. यासोबतच या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला आलेले सगळे पाहुणे मंडळी आहेत, त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचं खूप भरभरून असं कौतुक केलेलं आहे. आणि मी या शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो. तुमचं प्रेम आमच्या शाळेवर, आमच्या विद्यार्थ्यांवर, आमच्यावर असंच राहू द्या आणि सोबत नेहमी तुम्ही असेच आमच्या सोबत राहा अशी मी अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपला जो कार्यक्रम होता छोटासा, आपल्या चिमुकल्यांनी जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव साजरा केलेला आहे तो इथं संपन्न होत आहे. आणि आपण आपला बहुमूल्य वेळ दिला आणि आमच्या सगळ्यांचं कौतुक केलं आणि गावकी आपल्या ग्रामस्थांकडनं आपल्या सगळ्यांना खूप असा चविष्ट असे आपल्याला अल्पोपहार दिला गेला. तर मी ग्रामस्थांचं देखील शाळेकडनं परत आपण सगळे जमलेला आहोत सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आपला जो आजचा कार्यक्रम आहे हा खूप उत्साहात इथं संपन्न होत आहे असं मी आपल्या सगळ्यांकडनं जाहीर करतो. आपण सगळे इथं आलात त्याबद्दल धन्यवाद. पाठीमागे पाणी पण ठेवलेलं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावात प्रभात फेरी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. मराठी शाळेत पण साजरा करण्यात आला आणि त्याची आता सांगता झालेली आहे. आणि आज सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले. असंच प्रत्येक कामात गावात जे कार्यक्रम होतील त्यात उपस्थिती दाखवून आपण त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज गावातील ग्रामस्थ मंदिरामध्ये जमले आहेत आणि भजन मंडळ चालू होते आणि भजन करून कार्यक्रमाची सांगता होईल. गणपती बाप्पा प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानात्वारुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःखावगे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. गणपती बाप्पा कोंडली कौरदे
नमो नमो तुझ श्री गणराया, नमो नमो तुझ श्री गणराया, बुद्धी द्यावी तुझे गुण गाया, बुद्धी द्यावी तुझे गुण गाया, बुद्धी द्यावी तुझे गुण गाया. नमो नमो तुझ श्री गणराया, नमो नमो तुझ श्री गणराया, बुद्धी द्यावी तुझे गुण गाया, बुद्धी द्यावी तुझे
रामदेवी माते की जय, परशुराम महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, गजानन महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर बजरंग बली की। ओम नमः शिवाय। आता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त भजन झालेलं आहे पूर्ण आणि कार्यक्रम संपन्न झालेला आहे. सर्वांना शुभेच्छा देऊन हा कार्यक्रमाची सांगता होतो.